विद्यार्थी मित्रांनो, थोडासा तणाव आलाय. खूप तणाव आलाय. होतच नाहीये अभ्यास. खूप ठरवतोय, की आज असं करायचंय, तसं करायचं, पण होत नाहीये. बरोबर आहे? बरं, बरीचशी मुलं ना क्लासेस शोधतायत, क्रॅश कोर्स अजूनही शोधतायत ऑफलाईन. मी तुम्हाला सांगतो दिवसभर पालकांशी बोलतोय मी आणि शॉकिंगली मी काय बघतोय, की मुलगा क्लास शोधतोय, पण अभ्यास करत नाहीये. होय, अभ्यास करत नाहीये. तो अजून चुकीच्या गोष्टीमध्येच गुंतलाय. अरे, अभ्यासाला सुरुवात करायची आहे. बरं, हा जाऊ दे एक वेगळा प्रकार. काहीच न करणारी मुलं नुसते क्लासेस शोधतायत. अगोदरच्या क्लासला नावं ठेवायचं, नवीन क्लासेस शोधायचे. चाललंय ठीक आहे, ओके. पण बरीचशी मुलं ही अशी आहेत. म्हणजे काय? नीट लक्ष द्या. वेदांत. आता मी नाव ब्लर वगैरे काही केलं नाही. क्लिअरली ह्या मुलाला मी माझं व्हॉइस नोटनं मेसेज पण केलाय. चांगला मेसेज केलाय. पण यासारखी हजारो मुलं आहेत त्यांच्यापर्यंत मला हा मेसेज पोहोचवायचा आहे. कोणता? तो म्हणतोय वेदांत, की "सर मला खूप टेन्शन येत आहे." ओके. मला खूप टेन्शन येतंय. मग मला वेदांतला सांगायचंय, "तू एकटा नाहीयेस. हजारो मुलं आहेत, की ज्यांना तणाव येतोय." येतोय. भविष्याची काळजी आहे ना. हो, ते सी मार्कावर सगळं करियर ठरणार आहे ना. मग आहे टेन्शन. आता मात्र मला आवडलं नाहीये कुठली गोष्ट वेदांतची, की सर मी टेस्ट दिली. मला फक्त 130 मार्क्स मिळाले. अरे वेदांत, 130 म्हणजे 99.3 पर्सेंटाइल हे तुला माहीत नाहीये काय बाळा? 130 स्कोर म्हणजे 99.3 पर्सेंटाइल आणि त्या 130 मध्ये तू 10 मार्क वाढव, 15 मार्क वाढव, तो स्कोर अजून वाढणार आहे, अजून वाढणार आहे आणि 10-15 मार्क वाढले की तुला पी-आय-सी-टी मिळणार आहे. हां, नाही, 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 नाही. माझं तर ड्रीम कॉलेज व्ही-जे-टी-आय किंवा सी-ओ-ई-पी आहे. ओके. आणि या मार्कावर मला माझं ड्रीम कॉलेज मिळणं कठीण वाटतंय. मग मला रिपीट करायचंय. मी अशी मुलं बघितलेत. माझ्याकडे एक मुलगा आला होता. शॉकिंग तुम्हाला सांगणार आहे लक्षात घ्या. व्ही-जे-टी-आयला ॲडमिशन मिळालं होतं. कुठं? व्ही-जे-टी-आय. पण माझं ड्रीम खरं सांगतोय बरं का. पण माझं ड्रीम कॉलेज कुठलं आहे? सी-ओ-ए-पी. मी डोक्याला हात लावला म्हणलं त्यांच्या आईला म्हटलं, "मॅडम चुकलं हो डिसिजन. सी-ओ-ए-पी इतकंच व्ही-जे-टी-आय बेस्ट कॉलेज आहे." नाही म्हटले, ऐकायलाच तयार नाही पोरगं. ड्रीम कॉलेज सी-ओ-ए-पी आहे म्हणून 1 वर्ष रिपीट केलं. केलं माझ्याकडे पुन्हा रिपीट. मिळालंय ड्रीम कॉलेज. मिळालंय ड्रीम कॉलेज. पण आता वस्तुस्थिती सांगतो तुम्हाला मी. सी मध्ये सांगतो, बरीचशी मुलं अशी आहेत, की ज्यांना सी-ओ-ए-पी नाईलाजास्तव घ्यावं लागलंय. शॉकिंग आहे ना तुमच्यासाठी? सी तर ड्रीम कॉलेज आहे अशा मुलांचं. हजारो, लाखो मुलांचं ड्रीम कॉलेज आहे आणि तुम्ही काय म्हणताय? आम्हाला सी आवडत नाही, तरी आम्ही सी घेतलं अशी मुलं आहेत. आहेत. कोण आहेत ही? जे-ई एस्पिरंट आहेत लक्षात घ्या. ज्याचं स्वप्न होतं निदान चांगली एन-आय-टी तरी, ट्रिपल आय-टी तरी, पण नाही मिळालं म्हणून सी ब्रांच ट्रिपल आय-टी मिळत होतं. ब्रांच कॉम्प्रोमाईज करायला लागत होती. आय-आय-टी मिळते पण ब्रांच कॉम्प्रोमाईज करायला लागते म्हणून सी-ओ-ए-पीतलं घेतलंय. नाराज आहेत मुलं. सोडून जाणारी मुलं सुद्धा आहेत, आहेत. मग बाळांनो, प्लीज आता वेदांतला मी सगळ्यांसमोर काय सांगतोय तुम्हाला पण सांगतोय. जो स्कोर होतोय ना मॉक टेस्टचा, तो इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करा. वेदांतसाठी मी ग्राफ काढतोय, की वेदांत कुठे आहे त्या ग्राफमध्ये त्यानं बघावं. ठीक आहे. कुठे आहे? कुठे आहे बघण्यासाठी त्याला अजून एक मॉक टेस्ट द्यावी लागणार आहे आणि 130 चा स्कोर जर 140 होत असेल, तर वेदांत इथं आहे, तो इथं पोहोचलाय. मग 140चा 150, 160 होत नसतो बाळांनो. तो एक सॅच्युरेशन पॉइंट असतो लक्षात घ्या. हां, तुमचा प्रत्येकाचा कुठल्यातरी पॉइंटला सॅच्युरेशन येणार आहे. म्हणजे काही मुलांचा स्कोर आता 35 आहे, 40 आहे, 60 आहे. 90 वर आल्यावर कदाचित सॅच्युरेशन पॉइंट त्यांचा येईल. म्हणजे त्यांचा 90 इथं येईल. मग 90चं 91, 92, 93 कधी कमी जास्त पण फ्लक्च्युएशन तिथंच आहे. ही रिअॅलिटी आहे. मग त्याला सुरुवातीलाच 25 दिवसात मला कळालंय, की मला माझं मन शांत ठेवायचं आहे, की जो मॉक टेस्टचा स्कोर होतोय, तो स्वतःशी कंपॅरिझन करा. किती होतोय? जो होतोय तो फक्त म्हणू नका त्याला, त्यात इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी प्रयत्न करा. मग आता वेदांतनं काय केलं पाहिजे? 130 झालाय ना, बघ ना तुझं कुठं चुकलं, काय झालं ते. करा ना इम्प्रूव्हमेंट त्याच्यामध्ये. चुका सुधारा ना. आता माझ्याकडे एक स्टुडंट आहे. एक्स्ट्राऑर्डिनरी स्कोर आहे. परवाच्या टेस्टमध्ये 82 झालाय. 82 पण मी त्या स्टुडंटचं बघितलं. सिली मिस्टेक एवढ्या केल्यात, की इथंच 25-30 स्कोर वाढतोय. केमिस्ट्रीमध्ये 10-15 प्रश्न मार्क चुकलेत. सोपे-सोपे. पॉलिमरचं क्लासिफिकेशन चुकलंय. सॉलिड स्टेट मधले न्यूमेरिकल चुकलेत. काय कुणास ठाऊक? मुलांना काय सांगितलं, "सर भीतीच वाटायला लागली होती पेपर अवघड बघून." हां, हां. भीती वाटते, टेन्शन येतंय आणि सांगतो, मी आणखीन एक शॉकिंग सांगतो. क्लासच्या मॉक टेस्टमध्ये तुमची ऑफलाईन असू दे, ऑनलाईन असू दे, कुठलीही सीरीज असू दे. तुमचा स्कोर जेवढा होतोय, सी त्यात 10 ते 15 मार्क तुम्ही पकडायचे. होय.
तुम्ही मॉक टेस्ट घरी देताय, तुमच्या घरच्या वातावरणात देताय, रिलॅक्स मोडमध्ये देताय. तुम्हाला माहिती आहे फायनल एक्झाम नाहीये, तुमचं मन शांत आहे म्हणून चांगला स्कोर होतोय. सीईटी जातानाच तुम्ही तणाव घेऊन जाता विनाकारण. पेपर कसा असेल? सोपा असेल का? अवघड असेल का? आणि त्यात 2 अवघड प्रश्न दिसले की फुस! फुस होतंय सगळं लक्षात घ्या. इथून पुढे नाही पाहिजे. इथून पुढे नाही पाहिजे. लास्ट 25 डेजमध्ये आपल्याला चमत्कार करायचा आहे. बरं तो करायचा कसा? पहिल्यांदा डिस्कशन झालंय, की मॉक टेस्टचा स्कोर हा इम्प्रूव्हमेंट साइडकडे पाहिजे. ओके. पहिला मॉक टेस्टचा स्कोर हा कमीच असेल. तो वाढत गेला पाहिजे. नाहीतर पहिल्या टेस्टला पडलेत 160, दुसऱ्यात पडलेत 120, तिसऱ्यात पडलेत समजा 170 आणि चौथ्यात पडलेत पुन्हा 50. हे काय चुकतंय मग? हे नाही. कन्सिस्टन्सी पाहिजे आणि तुमचा स्कोर हा कन्सिस्टन्सीच इंडिकेट करतोय. फ्लक्च्युएटिंग नाही. असं होतच नाही. अरे, हा पेपर सोपा होता, हा अवघड होता. हां, अवघड शिफ्ट असते बरं का रे बाळांनो, असते. नाही असं नाही, असते. पण ती कशी टॅकल करताय हे महत्वाचं आहे. आता आपल्या नेहमी टेस्ट असतात. फ्री असतात फुल लेंथ टेस्ट सगळ्यांसाठी. तुमच्यासाठी पण फ्री असते लक्षात घ्या. त्यासाठी आपलं ॲप डाउनलोड करा. डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या डिटेल्स देतोय मी. ॲपची लिंक, WhatsApp ग्रुप, Telegram ग्रुप सगळे लिंक तुम्हाला प्रोव्हाईड करतोय. आता ऐका, मी काय म्हणतोय ते. की तुमचा टेस्टचा स्कोर 2-3 टेस्टचा स्कोर बघा. त्याचं मीन वगैरे काढा. स्टॅटिस्टिक्स माहिती आहे ना, मीन, मीडियन, मोड आपण काढतो तसंच मीन काढा त्याचा. बघा तुम्ही कुठे येताय तिथं म्हणूया आपण आणि त्यात तुमचं कुठे इम्प्रुव्हमेंटला चान्सेस आहेत ते बघा. सगळ्यात इम्पोर्टंट ड्रीम कॉलेज. बाळांनो, मी सांगू तुम्हाला, तुम्ही कुठून शिकला ना, हे 4 वर्षासाठी तुमच्यासाठी इम्पोर्टंट आहे. हां, कुठं आहे? सी-ओ-ई-पीमध्ये आहे. नाव घेतलं की बोलायला लागत नाही. पुढचा गार पडतो. होय, 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 गार पडतो. त्याला माहिती आहे सी-ओ-ई-पी ना, एक्स्ट्राऑर्डिनरी मुलं तिथं. वालचंद कॉलेज एक्स्ट्राऑर्डिनरी. पी-आय-सी-टी जबरदस्त आहे. व्ही-जे-टी आहे. हो. पण बाळांनो 4 वर्षानंतर तुमचं स्किल मॅटर करतो. होय. होय, स्किल लक्षात घ्या. स्किल तुमचं लक्षात घ्या. मग ते तुम्ही कुठूनही चांगल्या कॉलेजमधून करू शकताय. ओके. म्हणजे सी नाही मिळालं, पी-आय-सी-टी मिळालं. नाही, 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 मी सांगतो ना, गेल्या वर्षी ना माझ्या आम्ही काउन्सिलिंग पण प्रोव्हाईड करतोय. आपली टेक एक्सपर्ट टीम आहे तुम्हाला माहिती आहे लक्षात घ्या. प्रदीप सर त्यांचं चॅनल पण फॉलो करा. मग त्यात आमच्या काउन्सिलिंगला एक स्टुडंट होता. त्याला 99 पॉइंट समथिंग 4 होते बरं का. ओके. कंडिशन काय होती, की चला 99 ला सी कठीण आहे. बरोबर आहे. पी-आय-सी-टी काठावर चान्सेस. अरे पण व्ही-आय-टी मिळते. व्ही-आय-टी मला व्ही-आय-टी नकोच आहे. मी रिपीट करेन, पण व्ही-आय-टी नाही घेणार. पी-सी-सी नाही घेणार. ओके. पण झालं कसं, परफेक्ट काउन्सिलिंग केल्यामुळे लक्षात घ्या, पी-आय-सी-टी मिळालं, की मिळालं पी-आय-सी-टी खुश आहे आता चांगलं आहे. पूर्ण असा विचार करतात रे. नाही खूप मनाला लावून घेतात. नाही, 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 नाही. अरे मी तुम्हाला सांगतो, तुम्ही कुठं शिकताय, त्याच्यावर काय एवढं मॅटर करत नाही माझ्यावर विश्वास ठेवा. म्हणजे तिथं म्हणजे कुठलं बी कॉलेज घेऊ नका रे बाळांनो, लक्षात घ्या. तुम्ही चांगले मार्क पडून चांगलंच कॉलेज मिळवा. चांगलं कॉलेज म्हणजे चांगली मुलं. हे एवढं समीकरण आहे. कॉलेजेस माझ्या मते सगळेच चांगले आहेत. पण टॉपच्या कॉलेजमध्ये चांगली मुलं असणार. तेवढी रिॲलिटी आहे. तर हे जास्त असं टोकाला नेऊ नका, ताणू नका ते प्रकरण लक्षात घ्या. ड्रीम कॉलेज हेच पाहिजे. व्ही-जे-टी-आय मगाशी नाही का मुलाचं उदाहरण दिलं. व्ही-जे-टी-आय सोडून सी मिळालंय. सी पण बेस्टच आहे. व्ही-जे-टी-आय पण बेस्टच आहे. पण मी काय म्हणतो समजा सिव्हिल इंजिनिअरिंग करायचं. मग सरदार पटेल मुंबईचं काय वाईट आहे? चालेल ना मला. हो, चालेल. बेस्टच आहे रे ते. तुम्हाला इम्प्रुव्हमेंट करून दाखवायची. आता माझ्याकडे एक स्टुडंट होती. ओके. तिनं बघा स्कोर चांगला होता. साताऱ्यात ती आहे. बरोबर आहे. स्कोर चांगला आहे. पुण्याला घेईल किंवा सांगली साइडला. मग सांगली साइडला पण तिनं आष्टाचं कॉलेज निवडलं. होय. आष्टा. ओके. मार्क चांगले असून देखील पुण्याला मिळत होतं तिला. आर-आय-टी इकडे सगळे नाही आष्टाचं अण्णासाहेब डांगे कॉलेज घेतलं. ओके. सांगतो 4 वर्ष झाली पण प्लेसमेंट बेस्ट झाले लक्षात घ्या. मग तिचं म्हणणं काय होतं, की टॉपच्या कॉलेजमध्ये राहून बॉटमला राहण्यापेक्षा बॉटमच्या कॉलेजमध्ये आता ते बॉटमचं नाहीये. त्याचे ग्रेड वगैरे चांगले आहेत बरं का लक्षात घ्या. पण ती एक वाक्य सांगितलं बरं का. म्हणजे मला कुणाला नावं ठेवायची नाही. ते कॉलेज खराब आहे असं म्हणत नाहीये बरं का मी. प्लीज हे मराठी भाषेचा अर्थ वेगळा घेऊ नका बरं का. पण त्या कॉलेजमध्ये ती टॉपर होती. सगळ्या कॉलेजचं लक्ष तिच्याकडे होतं. त्याच्यामुळे झालं काय? सगळ्यांचं लक्ष तिच्याकडं. म्हणजे प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक फंक्शनमध्ये ती पुढे असायची. "होय." म्हणजे कोण मोठी गेस्ट आलेत, मग त्यांचं ते स्वागत करणं, ते अँकरिंग वगैरे एक्स्ट्राऑर्डिनरी. मग काय प्लेसमेंट तर होणारच होती आणि झाली सुद्धा ना. बघा मग ज्याचं ह्याला जास्त ताणू नका. ओके. आणि सगळ्यात इम्पोर्टंट आता पर डे किती टॉपिक करायचे? चला या पुढच्या 25 दिवसात किती टॉपिक करायचे याच्यावरशी बोलूया आपण. 75 टॉपिक आहेत. मग पर डे 3 टॉपिक केले पाहिजेत, आहे की नाही? हो, बरोबर आहे. नाही बाळांनो, मी तुम्हाला सांगतो टॉपिकवर डिपेंड ठेवा. मिनिमम मला 3 पाहिजेत. पण आता मला सांगा, मला रेडॉक्स संपवायचंय, केमिस्ट्री नेव्हरोलाइट संपवायचंय, पॉलिमर संपवायचंय, बायोमॉलिक्यूल पण संपवायचंय, सोपं आहे. त्याच्यानंतर ग्रीन केमिस्ट्री संपवायचं आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो हायड्रोजन ग्रुप 1, 2 एलिमेंट संपवायचं आहे मला. 5-7 टॉपिक संपतील एका दिवसात ठरवल्यावर. संपतात. होय.
पण त्यासाठी आपला रँकरचा स्टडी प्लॅन आहे ना बाळांनो. आम्ही बरोबर मॅनेज केलंय. डे 2 ला कुठले टॉपिक करायचे, डे 3 ला कुठले करायचे, त्यात ते सफिशियंट होतंय. पर डे 3 टॉपिक मिनिमम पाहिजेत, पण 3 वर थांबायचं नाही. जास्त केलं तरी चालतील, हे लक्षात घ्या. बरं, सांगतो. नेक्स्ट 5 डेज मी तुम्हाला सांगतो. चला मला टार्गेट द्यायचंय तुम्हाला केमिस्ट्रीचं. ओके. केमिस्ट्री. मी असा टॉपिक देतोय 5 डेज आणि 100 व्हिडिओज. ओके. 5 डेज आणि 100 व्हिडिओज कसे काय मी तुम्हाला सांगतो. लक्ष द्या. वायवा सीरीजचे जवळ-जवळ 31 व्हिडिओ आहेत. ऑर्गॅनिक बॅचचे 38 आहेत. त्यात आणखीन जरा हायड्रोकार्बन ॲड करायचं राहिलं तर मी करेन. 11चा पण ऑर्गॅनिकमध्ये ॲड करेन आणि बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री पण ॲड करेन. म्हणजे जवळ-जवळ बघा वायवा सीरीजचे 31 व्हिडिओ पकडा. ऑर्गॅनिकचे 40 पकडा. नेम रिएक्शनचे 11 व्हिडिओ पकडा. झाले किती? 70, 88 आणि प्लस म्हणूया आपण प्लस 12 पकडा इथले व्हिडिओ. इंटिग्रेशन करून टाका. चला करून टाका. म्हणजे 100 व्हिडिओ जर तुम्ही केले तर काय होणार आहे सांगतो, जादू होणार आहे. वायवा सीरीजचे सगळे व्हिडिओ होत असतील, तर तुम्हाला ना केमिस्ट्रीचा स्कोर आपोआप इम्प्रूव्ह होणार आहे. आणि केमिस्ट्रीमध्ये मला चांगला स्कोर हवाय. तुमचा स्कोर सध्या अडकलाय, स्टक झालाय ना, तर केमिस्ट्रीमध्ये तो इन्क्रीज होऊ शकतो. होय. फिजिक्स एक सॅच्युरेशन येणार आहे. फिजिक्स जरा टफ आहे. मुलांना फॉर्म्युले कळत नाहीत ना, नाहीतर फिजिक्स सगळ्यात इंटरेस्टिंग आहे. फिजिक्स सगळ्यात इंटरेस्टिंग आहे. फिजिक्स आनंद येतो लक्षात घ्या. पण टाईम मॅनेजमेंट होत नाही रे. सीईटीने दिलेला वेळच कमी आहे, खूप कमी आहे. तुलनेत जेईच्या तुलनेत डबल क्वेशन्स आहेत. हो, डबल क्वेशन्स आहेत आणि वेळ तुम्ही तेवढाच देताय. बरोबर आहे. हां, जेईला अवघड असतात, सीईटीला सोपे असतात. पण एवढे पण सोपे नाहीये जेईई सीईटीला. सीईटी तर आता जेईईतले क्वेशन्स ॲज इट इज घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे ते चॅलेंजिंग आहे. पण मी सांगू तुम्हाला मॅथ्स. मॅथ्सला मी तुम्हाला सांगतो. मॅथ्सला तुम्हाला काय करायचं आहे, की क्लिअरली हायर वेटेजच्या टॉपिकवर फोकस करायचा आहे. मग आपल्या ॲपवरती त्याच्यावरचे व्हिडिओ डिटेल आहेत. वेक्टरचे माझे 5 व्हिडिओ आहेत. ते बघा. लाईन प्लेनचे पण भरपूर व्हिडिओ आहेत. तेही करा ना. पण मी तुम्हाला सांगतो ना, मॅथ्सला कसं टॅकल करूया माहिती आहे का? एक तर टॉपिक वाईज तुम्ही जाणार आहे. हे टॉपिक करून पण ना तुम्ही जे हायर वेटेज टॉपिक आहेत ना, त्याचे 1-1, 2-2 क्वेशन्स तुम्हाला घ्यायला जमले पाहिजेत बरं का. होय. म्हणजे डेली शॉर्टकटची डेली रिव्हिजन पाहिजे. वायवा सीरीजची डेली रिव्हिजन पाहिजे लक्षात घ्या. नेम रिएक्शनची डेली रिव्हिजन पाहिजे मला. होय. रोज रिव्हिजन हवी आहे. आणि हे करत असताना तुम्ही बिलकुल तणावात राहू नका रे. खूप भीती वाटते, टेन्शन त्यातनं बाहेर पडा. अरे आयुष्य किती मोठं आहे. खूप अडचणी पुढे येणार आहेत. होय. येणार आहेत. हे आयुष्य आहे ना, प्रत्येक वळणावर तुमची परीक्षा घेत असतं. हो. रोजच्याच एक्झाम आहेत. रोजच्या सिच्युएशन टफ आहेत. मी तुम्हाला सांगू का? मी क्लिअरली सांगतो तुम्हाला लक्षात घ्या. रोजच्या अडचणी वेगळ्या असतात. मग त्या सॉल्व्ह करण्यात, त्यातून पुढे जाण्यात एक मजा ती वेगळीच आहे लक्षात घ्या. हेच लाईफ आहे. मग आता नेक्स्ट 25 डेज काय तुम्हाला टार्गेट आहे सांगतो. तर पहिली गोष्ट म्हणजे YouTubeवर आपला भरपूर कंटेंट अवेलेबल आहे आणि तो एक्स्ट्राऑर्डिनरी आहे. रँकर्स कोर्सवरती टेस्ट फ्री असते. मी डिक्लेअर करेन तुम्हाला द्यायचे आहेत. वरती रँकर्स कोर्स शेकडो मुलं या नंबरवर कॉल करून ती बॅच अजून देखील पर्चेस करतायत. ॲडमिशन्स ओपनच आहेत. तुम्ही त्यात आमचा 27 डेजचा 80, 87, 31, 80, 64 ओके. या नंबरवर कॉल करून ती बॅच सुद्धा पर्चेस करू शकताय. ओके. मग चला अभ्यासाला सुरुवात करा. रोज 3 टॉपिक 4 किंवा 5-6 टॉपिक करायचे. रोज वायवा सीरीजचे व्हिडिओज बघायचे आहेत. इंटिग्रेशन शॉर्टकटची डेली रिव्हिजन करायची आहे. नेम रिएक्शन्स करायचे. एवढं सगळं करायचंय आणि चांगला स्कोर करायचा आहे. ऑल द बेस्ट.